तर हा आहे केरळचा शेवटचा ब्लॉग. जे माझ्या चॅनलला फॉलो करतात त्यांना तर माहीतच असेल आपल्या केरळच्या सिरीजबद्दल, पण जे नवीन आहेत त्यांनी नक्की जाऊन माझ्या चॅनलला भेट द्या. तिथे केरळची तसेच इतर ठिकाणांची संपूर्ण सिरीज तुम्हाला पाहायला मिळेल. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जटायू द अर्थ सेंटर, वर्कला बीच आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणी असलेले कडमकुडी हे गाव. तसेच मी या व्हिडिओमध्ये ज्या ट्रॅव्हल एजन्सी थ्रू गेले होते ते सुद्धा सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. जटायू अर्थ सेंटर हे केरळमध्ये चदायुमंगलम या ठिकाणी आहे. तिथे जटायू पक्षाची मोठी प्रतिकृती आहे. ती एवढी मोठी आहे की उंचावर असूनही ती जमिनीवरून स्पष्ट दिसते. पण इथे जाणार असाल तर पूर्ण दिवस काढून जा, कारण खूप गर्दी असते. त्यामुळे तुमचा अर्धा दिवस जाण्याच्या आणि येण्याच्या रांगेतच उभे राहून जाणार आहे. तिथे जायला एंट्री तिकीट एका ठिकाणावरून काढले की त्यानंतर 2 ऑप्शन्स आहेत. तुम्ही चालत जाणार असाल तर फक्त एंट्री फी भरून जाऊ शकता, पण जर तुम्हाला केबल कारने जायचे असेल तर त्याचे तिकीट थोडे पुढे गेल्यावर अजून एका तिकीट काउंटरला काढावे लागते. केबल कारने वर आल्यानंतर तुम्हाला एवढी मोठी जटायू पक्षाची प्रतिकृती पाहायला मिळते. म्हणतात की जेव्हा रावण सीतेला पळवून घेऊन जात होता तेव्हा जटायूने प्राणांची पर्वा न करता सीतेला रावणाच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला यश आले नाही आणि रावणाला दिलेल्या त्या लढ्यात जटायू घायाळ होऊन याच ठिकाणी पडला आणि तिथे त्याने आपले प्राण सोडले. म्हणूनच या ठिकाणी जटायूची मोठी प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. इथे श्रीराम यांच्या पावलांचे ठसे देखील आहेत. तिथेच आम्हाला 4 वाजले. आमचे ड्रायव्हर चांगले होते म्हणून आम्ही सनसेटच्या आधी वर्कलाला पोहोचलो. तिथे समुद्राचा आणि सनसेटचा मस्त आनंद घेऊन रूमवर आलो. फ्रेश होऊन जेवायला गेलो, कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी परतीच्या प्रवासाला निघायचे होते. पण त्याआधी आम्हाला कडमकुडी हे गाव बघायचे होते. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणी आहे. ते बघण्यासाठी जी जीवाची धडपड केली ती शब्दात न सांगता येणारी आहे. पण फायनली आम्ही कडमकुडीला पोहोचलो. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे आणि सुंदर पाहायला मिळाले. माझे स्वप्न होते केरळला गेल्याच्या नंतर कडमकुडी या गावाला भेट देण्याचे, ते पूर्ण झाले. तर हाय, आणि आता आपण केरळच्या अशा गावामध्ये आहोत जिथे दोन्ही साईडून पाणी आणि मधून रस्ते गेलेत आणि पूर्ण गाव तसं आहे. मी प्रत्येक वेळेला स्टेटस ठेवायची याची की मला ह्या गावात जायचंच आहे, काही झालं तरी. केरळला येण्याचा मोटिव्ह तर मेन हाच होता. आणि फायनली आम्ही पोचलेलो आहोत. या गावाचं नाव आहे कडमकुडी. कोचीपासून जवळ आहे आणि खरं तर हे आमच्या पॅकेजमध्ये नव्हतं, पण आम्ही आमचे जे ड्रायव्हर आहेत तर त्यांना रिक्वेस्ट केली की आम्हाला या प्लेसला जायचं आहे. आणि ते खूप छान आहे, खूप छान आहे. त्याच्यामुळे ना बोले हां चलेगा, मैं कर देगा उसमें. तर ड्रीम कंप्लीट झाल्यासारखं वाटतंय मला. हे बघा, मी थोडंसं दाखवते तुम्हाला. हे असं हे पूर्ण या साईडला आणि या साईडला, दोन्ही साईडला. आता इथे पाणी आहे, हा रस्ता आहे आणि इथे पाणी आहे. म्हणजे दोन्ही साईडला पाणी आहे, मधून रस्ते गेलेत. रस्ते पण असे तसे नाही, असे ओबडधोबड कसे तरी, असे एकदम हायवे टाईप असे रस्ते गेले. भारी वाटते. हा रस्ता आहे आणि ह्याच्या दोन्ही साईडून पाणी आहे. दिसतंय तुम्हाला?
दोन्ही साईडून पाणी, मधून रस्ता. कितीतरी वेळा मी ह्या गावाचं स्टेटस ठेवलं होतं की मला इथे जायचंच आहे म्हणून, आणि आज पूर्ण झालं. आणि वन ड्रीम टिक. हे बघा किती भारी वाटतंय ना. एकंदर आमची केरळची सर्व प्रेक्षणीय स्थळे पाहून झाली होती. फोटोने गच्च भरलेला फोन आणि डोळ्यात संपूर्ण केरळच्या आठवणी सामावून आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. खरंच खूप सुंदर आहे केरळ. आयुष्यात एकदा तरी केरळला भेट द्याच. केरळ तर सुंदर आहेच, पण आमची ट्रिप आणखी सुंदर करण्यात अजून 2 व्यक्तींचा हात आहे. ते म्हणजे आमची ट्रिप ज्या ट्रॅव्हल एजन्सीने अरेंज केली होती ते कोलंबस टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे साजिद सर, आणि दुसरे म्हणजे आमचे ड्रायव्हर प्लस गाईड प्लस पर्सनल फोटोग्राफर ॲलन पीटर सर. दोघांनी आमची ट्रिप खूप कम्फर्टेबल केली. कधी जर केरळचा प्लॅन केलात तर यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. तुम्ही डिसअपॉइंट होणार नाही याची खात्री आहे. आणि जाता जाता ॲलन पीटर सरांना मी आपली मराठी भाषा शिकवली. की त्यांना मी ना मराठीमधली काही वाक्य शिकवलेले आहेत आणि त्यांनी ती पाठ केली आहे आणि ते आता ते तुमच्यासमोर बोलणार आहेत. हां चलो चल. माझं नाव ॲलन पीटर आहे. तुमचे केरळमध्ये स्वागत आहे. काळजी नका करू, मी आहे. जय महाराष्ट्र. मराठी शब्द शिकवलेले आहेत. खूप छान आहेत केरळची लोक आणि केरळसुद्धा. तर अशा साऱ्या गोड आठवणींसोबत हा व्हिडिओ आणि केरळची सिरीज आपण इथे संपवत आहोत. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणखी एका नव्या ठिकाणाची माहिती घेऊन. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या आणि फिरत राहा.